वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट ब्लॉग। आणि आपण शिर्सीमध्ये आता कर्नाटक आणि फॅमिली सोबत आलेलो आहे ट्रिपमध्ये। तर चालत एक छोट्या गार्डनला चाललोय, थोडाच वेळ तुम्हाला सांगतो। आणि हे आपले बहिणीत हाय हाय आणि माझे मामा करम मामा हाय आणि ताई तर आपल्याला एक दिवस पूर्ण झालेला आहे इथं। पहिल्या दिवसाचा एक्सपिरियन्स आपल्या मामाकडून विचारू, कसा वाटला मामा तुम्हाला? जय हिंद दोस्तो, खूप छान वाटत आहे। गाईड आम्हाला हरीश गायकवाडे चांगल्या पद्धतीने गाईड्स करत आहेत आणि इकडचे भरपूर काय आम्हाला स्पॉट्स ते दाखवत आहेत। त्यामुळे आम्ही आमच्या परिवाराकडून, जाधव गायकवाड परिवाराकडून त्या हरीश गायकवाडचा आम्ही शुक्रिया अदा करतो। खूप छान पद्धतीने आम्हाला तो गाईड्स करत आहे। हे बघा आमच्या मागं फॅमिली भरपूर आहे। तर मामाने आपला एक्सपिरियन्स सांगितलेला आहे, तर आपला प्रथम भाऊ कडून थोडं विचारून घेऊया, काय वाटलं, कसा वाटला भाऊ? जय श्रीराम हो, अक्कलकोट यावंच लागतंय कर्नाटकला। कसं काय वाटलं तुम्हाला? एक दिवस पूर्ण झालेला आहे। तर आपल्या प्रथम भाऊने पण आपल्याला सांगितलेलं आहे कशा पद्धतीने त्यांनी एक दिवस काढला इथं। तरी माझी सगळ्यात छोटी बहीण आहे, तिला एकदा विचारू कसं वाटलं कृपा? खूप छान वाटलं आणि असं एक्सपिरियन्स खूप इथं लाजा लागले, बोलायचं असतं इथं। मामाला विचारतो, माझ्या दुसरा मामा आहे राजू मामा, त्यांनाही विचारतो कसं वाटलं मामा? चांगलं वाटलं, मस्त आहे, चांगलं वाटलं बोलतो ते पण। मला सगळं आणि आपल्या आईला विचारतो कसं कसं वाटलं इथे येऊन आपल्याला? चांगलं वाटलं। कालचा दिवस कसा गेला? सगळं चांगलं, कालचा पण गेला, आजचा पण दिवस चांगला आहे। आता कुठे चालले तुम्ही? आता आम्ही फिरायला चाललो। तरी माझ्या ताई आहे, यांच्यामुळे आम्ही इथे सगळं आलोय। यांना विचारा कसं वाटलं ताई आपल्याला इथे येऊन? इकडे येऊन खूप छान वाटतंय सध्या तरी, आणि माझ्यामुळे नाही, सगळ्यांचा सपोर्ट मिळाल्यामुळे आम्ही इथे आहोत। आणि स्पेशली माझ्या आत्या लोकांना थँकफुल, आणि त्यांनी मला ना आम्हा दोघींना ना स्वयंपाकाला घेऊन आलेत। आणि आत्या स्वयंपाकाला ना आणलं आम्ही तुम्हाला, तुम्ही हेल्प करता, तुम्ही चांगलं जेवण बनवता, करून तुम्हाला जेवण बनवलं लावतो। अर्ध्या लोकांनी तर सगळ्यांनी सांगितलं, पण मम्मीने सांगितलं ना। कसं वाटलं मम्मी येऊन? कसं वाटलं इकडे एक दिवस? कसं वाटलं कालचा दिवस कसा गेला? अशा प्रकारे सर्वांनी आपला मत मांडलंय, पण आमचे मोठे आत्या त्यांनी अजून काहीच बोललं नाहीये। आत्या तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? एन्जॉय, मस्त मजा झालं, बस मजा वाटलं त्यांना पण। पप्पांना विचारू कसं वाटलं पप्पा? तर आपण दोघं छोटे बाळ आहे, हितांशी आणि मिष्टी, दोघांनी आहे का? बोल काय कसं वाटलं तुला येऊन इथं? चांगलं। तुला हितांशी चांगलं वाटलं? मग आपण आता कुठे चाललोय? पार्कला चाललोय ना। तर ही आपली सगळ्यात छोटी त्रिशा, से हाय, कसे वाटलं तुला येऊन इथं? भारी वाटलं। तू कुठून आले? तुझं घर कुठं आहे माहिती तुला? कुठं आहे? सोलापूर वरनं आले, म्हणजे MS13 हा का? हा, मग आता इकडून आपण कुठे चाललोय तुला माहितीये? गार्डनला चाललोय। आणि आपण बघू शकता इथे लई सुंदर वातावरण असं आहे, आणि सगळे गँग पण चालत चाललेलं आहे। बघू शकते एकदम थंड असं वातावरण, दुपारचं 3 वाजलेलं आहे, तरी पण असं वातावरण मुंबईत लवकर बघायला भेटत नाही। वातावरण थंड, आपण थंड। चला गाइस, आपण अर्धा पण चाललो नाही आणि थकलेले आहेत। चिल्लर गँग नाही थकले, मामी पण आपले नाही थकलेत। तर आपल्या चिंगल गँगला तुम्ही सांभाळताय का मामी? हो, आणि मोबाईल मध्येच आहे। आणि आपल्या लेडीज गँग पण हळूहळू यायला लागले, आणि सगळ्यात मागे पप्पा आणि मामा आणि माझे दोघे बहिणी यायला लागलेत। चला 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 लवकर, पण लई जवळ पोहोचलेलं आहे। आणि त्यांची काय मिष्टी हळूहळू हळूहळू चालत चालत येत होती, पाय दुखते करून आली खांद्यावर बसली। आता आलोय चिल्ड्रन पार्कला। हा ना, पप्पा पुढे गेला ना, लिफ्ट मागून गेला पप्पा। हा, लिफ्ट मागून गेला मामा। ठीक आहे,
चला पुढे भेटू. तर जसं जसं आपण पोचलेलो आहे आणि आम्ही दोघं पहिला आलो आणि मागे मागे पळत आली आहे. मिस्टी ये इथं आत खाली उतर. आणि गार्डन बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. चिल्ड्रन्स पार्क मुंबईला अशी बघायला भेटणार नाही पण कर्नाटकला नक्की आहे. लय भारी व्ह्यू आहे त्या. पुढे ते हट आहे जाऊ तिथे आपण. आणि मामाला तर लहानपणी समजलं असेल आहे की नाही. आणि मामी एक धोका लहान पोरांचा आहे. मामी उतरा लहान पोरांचा आहे. अशा प्रकारे आमचे 4 उमेदवार आलेले आहेत. बाकीचे उमेदवार बाहेरच आहे वाटतं. आपण वाट बघू. घ्या पर्स घ्या तुमचं. आणि आलेला आहे आमचे मामाश्री आलेले आहे त्यांचे छोटे चिरंजीव सोबत म्हणजे मोठे चिरंजीव आलेला आहे. मामा कसं वाटलंय गार्डन बघा कसं वाटलंय. राम पळून आणता थकून जा. थोड़ा ऊपर ऊपर लेके जाएगा क्या. ऊपर थोड़ा ऊपर नहीं मामा इधर ही थोड़ा थोड़ा सबका खेलने के लिए लेके आया. त्यांना माहित नाही आहे आपण 1600 बोललं आपल्यासाठी काही नाही. आपण पोलीस भरती करणार आहे. त्यांना काय वर्षातून एकदा चालले ते थकून गेलेत. बरं आता बाकीचे आलेले नाही अजून. लेडीज कंपनी बघू. आणि अशा प्रकारे मामाला पण जिम करूशी वाटायला लागलंय. मामा ताकद लावा ओढे. आणि माझे पप्पा तिथे थांबलेत. पप्पा एकटे आणि मामी जावा पुढं. पप्पा धक्का मारा हा ओढा. म्हणजे दोघं मामा ते सिसो खेळायला लागले. त्यांचं वय नाही खेळायला लागले. ते लहानपणी जास्त नाही खेळलं वाटतं. आमच्या मम्मी पप्पांनी आमच्या मामा लोकांना घेऊन नाही गेले आम्हाला आता घेऊन आले. तर आता मजा यायला लागलाय. मामा कसं वाटायला लागलाय सिसो मध्ये. खूप मजा येत आहे. खूप मजा येत आहे. लहानपणीचा आनंद घ्यायला लागला वाटतं तुम्ही. हे करत आहे लहानपणीची आठवण ताजा करत आहे. आणि आपले राजू मामा एकदम शांत आणि स्वभाव आणि गोंडस असा त्यांचा स्वभाव. कोणाला नाही बोलत नाही तरी आज ते पण एन्जॉय करत आहेत. तर या प्रकारे आपले लेडीज गँग पण आलेले आहे. तर 2 बहिणी ताई किरण ताई हाय आणि कोमल. कसा वाटला सफर चालत आले. खूप थकलोय आम्ही. एवढं लांब चालत आलोय. हे आत्या लहानपणीचं तुम्हाला आठवण आलं वाटतं. खूप आठवण आलंय चाललेलं माझं हे आनंद सोहळा झाले. मजा आला इथे येऊन. हो खूप छान. बरं आता कृपा पण आलेली आहे. हाय दर्शू. हाय दादा. मग आता कुठं. आता काही नाही. आता आम्ही नारळचं पाणी पिऊन आलो. आता आम्ही झोका वगैरे खेळतो. तेच बोललो लेट कसं काय झालं तुम्ही. सगळे ज्यूस आपला हे पितो नारळचं पाणी पितो. एकट्या पिऊन आले ना. आम्हाला कधी आठवण नाही. आठवण करून दिलं नाही तुम्हाला. आता मम्मी पण आलेली आहे. मम्मी कसा वाटला. यांना थकून गेले. तू थकली मम्मी. हे मग प्रथम मजा येते का तुला. एक नंबर भावा कसं भारी वाटायला लागलंय. हा का. अरे मामा पाठीमागे इथं काय तू. पूर्ण गार्डन आता एक झालेलं आहे कारण की कोणच नाही. ते फक्त आपली फॅमिली आहे. फक्त आपली फॅमिली. इथे लेडीज गँग थकलेले आहे. तिथे एक एन्जॉयमेंट चालू आहे. पप्पा मुआयना करतोय. अशा प्रकारे आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि जय हिंद जय भारत. चला.